बहिणीचा एवढा साथ देऊ राहिलाय ना, आता मला तुझ्यावरच संशय येऊ राहिलाय. तुझा बी ना नक्की कुठेतरी झिंगाट चालू असणार आहे, त्याच्यामुळेच एवढा बहिणीच्या लफड्यात तिचा साथ देऊ राहिलाय. अरे यांच्याकडून मला कोणाकडून काय अपेक्षा नव्हती. मला वाटलं निदान माझा भाचा तरी माझे शब्द बाहेर नाही जाणार, पण तू बी आता त्यांचेच बोल बोलायला लागला. अगं आत्या नाही असं काही. राव दे सोन्या, ही फिंदरी बी आधी तसंच म्हणायची. मी कधी बी तिला विचारलं ना तरी बी म्हणायची नाही बाई आत्या, माझं नाही असं काही, माझं नाही असं काही. मग कसं काय आपल्या समोर आलं? आता तुझं बी ना बरोबर सगळं उघड पडणार आहे, मला माहितीये. अरे सोन्या, आधी तुमच्या घरात इथं टाचन जरी पडली ना तरी बी तिकडे फोन करून मला सगळंच्या सगळं सांगायचा. पण गेल्या 6 महिन्यापासून तुम्ही एवढं मोठं लफडं मायापासून लपून ठेवलं. अहो आत्या मी भेटलोय दाजीला, दाजी लय चांगले. दाजी? आतापासूनच दाजी का? झालं ना मग, सगळंच संपलं, तुमच्या मनासारखं झालं. तू पण तिचे साथ देणार आहे ना, तुझा बी रस्ता क्लिअर होतोय. तुझी बी असन कुठेतरी ती गर्लफ्रेंड. काय रे सोन्या, ती काय अशी आतल्या खोलीत जाऊन बसलेली आहे? तिला म्हणाव ये ना बाई, बोल ना काय बोलायचंय फडाफडा. का तिचं सगळं बोलायचं वकालपत्र तिने तुलाच दिलेलं आहे? तुमचं बी ठरलं असेल ना. आता तिच्या बारीला तू तिला साथ देतोय, म्हणजे तुझी बारी येईल तेव्हा ती येईल माझ्या संग भांडायला तुझ्यासाठी. भांडा भांडा, तुम्ही माझ्या संगच भांडा. आत्याच्या शब्दाला तुम्ही काय किंमत नका देऊ या घरात.